गुरु 15 मिनिटात मीटिंग सुरू करतोय. हा आलोच मी. आनंद. हा? गुरु ऐक. ए गुरु काय झालं? अरे पोटात दुखतंय, सारखे क्रॅम्प्स येत आहेत. अरे बापरे, मी डॉक्टरांना फोन करतो, इथे बोलून घेतो. अरे नाही नको. ते काय 2 आठवड्यापासून असा अधूनमधून त्रास होतोय. वेदर रे, वेदरच असं आहे, त्याला आपण तरी काय करणार. नको नको गुरु 2 आठवडे झाले तुला त्रास होतो आणि तू आता मला सांगतोयस. काय कुठे आहे लक्ष तुझं? चल आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि वहिनींना तिथेच बोलवतो फोन करून. चल चल. ए नाही आनंद, काही गरज नाहीये. मी बघतो ना, म्हणजे मी क्लिनिकला जाऊन येतो डॉक्टरच्या. तू काही येऊ नकोस. आणि राधिकाला पण काही सांगू नकोस. म्हणजे काय होईल, तू आलास की राधिकाला कळेल, ती उगीच पॅनिक होईल. तर मला तसं नकोय. मी बघतो आणि मी डॉक्टरकडे जाऊन आलो की कळवतो ना तुला. म्हणजे तू एकटाच जाणार डॉक्टरांकडे? हा. बर. आणि काय आहे, उगीच ऑफिसमध्ये चर्चा नको ना. हा. आणि कसं आहे, मी गेल्यानंतर तूच ऑफिसची कामं सांभाळशील ना, तर उगीच त्यांना वाटत राहील अरे काय झालं, प्रत्येक जण काळजीत. तर तसं नकोय. म्हणून मी काम करतो ना, मी डॉक्टरला भेटलो की तुला कळवतो. म्हणजे आय विल बी ओके, डोंट वरी. आणि तू कुठल्या डॉक्टरांकडे चाललायस बाय द वे? हा? कुठल्या डॉक्टरांकडे चाललायस तू दाखवायला येईल? ते आपले हे नेहमीचेच. अच्छा, नेहमीचेच ते. काय त्यांचं नाव विसरलो मी. केळकर. डॉक्टर केळकर आहेत का? केळकर डॉक्टर नाही का माझे नेहमीचे. म्हणजे नेहमीचे म्हणजे अधूनमधून जात असतो ते. सो त्यांच्याकडे जाऊन येतो मी. काही नाही, आय विल बी ओके. हा. अच्छा. पण फक्त राधिकाला कळू देऊ नको आणि बाकी कोणालाही काही कळलं नाही तर बरं, नाही का? ठीक आहे ठीक आहे. हे पण रघुला पाठवू का सोबत? अरे नको आनंद, मी मॅनेज करतो. मी जातो डॉक्टरांना भेटायला क्लिनिकमध्ये. आय विल बी ओके. हा, आय विल मॅनेज. हा ठीक आहे, तू एकटाच जा. ठीक आहे. तू पण सांभाळा गुरु. हा, डोक्यात जाऊ नकोस. काय? हा, म्हणजे ते हे जे पोटात दुखतं ना, ते डोक्यात जाऊ देऊ नकोस असं बोलायचं आहे मला. ते क्रॅम्प्स आहे, ते कुठेही ट्रॅव्हल करतात मग. हा नाही, डोंट वरी आनंद, मी करतो मॅनेज. हा, आय विल मॅनेज, डोंट वरी. काय झालं? बॅग विसरलास यार. किती परिणाम होतोय बघ तुझा तब्येतीचा तुझ्यावर. ठीक आहे, घेऊन जा, आराम कर. बाकी हा, डॉक्टरांकडे जाऊन आलास की. हे चल, मी येतो बाहेर पण. आणि आनंद, मी जातो. तू बघ ना इकडे ऑफिसमध्ये काही लागलं तर यू आर देअर ना, रिस्पॉन्सिबल. सो आय विल मॅनेज. हा, डोंट वरी. गुरु, तू कुठल्या डॉक्टरला भेटायला जातोय हे मला माहिती आहे. तुझा आजारावर जालिम उपाय काढतो आम्ही. बघ तू, आज तू आहेस आणि वहिनी आहे. राधिका, कसा आहे ग अथर्व? पहिल्यापेक्षा बरं आहे. गोळी दिलीये, ताप उतरून राहिला. सारखा एकच प्रश्न विचारतो, बाबा कुठे आहेत, बाबा कधी येणार? लहान मुलांचं असंच असतं ग. आणि आजारी पडली की जास्त हळवी होतात ती. आता काय सांगू त्याला? कशी समजूत घालू त्याची? सांगू का त्याला का तुझे वडील तुला सोडून त्या बॅड आंटी बरोबर आहेत, तिच्या मागे जाऊन राहिले? माया पोराला इथे आजारी सोडून हा माणूस त्या भयाड शन्याबरोबर वाढदिवस साजरा करून राहिला. ते महत्वाचं वाटून राहिलं याला. का त्रागा करतेस इतका? इतके दिवस सहन केलंस ना, आताही तसंच करशील असं वाटतंय त्याला. नाही, आता माझी सहनशक्ती संपली. नाही, मी आता सोडणार नाहीये. मी आज सगळ्यांना इथे बोलवलंय, काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. गेले कित्येक दिवस मी हेच सांगत होते ना तुला. पण तुझ्याच मनाची तयारी होत नव्हती.
आज अथर्वची अवस्था पाहिली तेव्हाच ठरवलं मी सोडणार नाहीये ना, चांगला जाब विचारणार आहे ना का काय चुकलं माझं. तुम्ही असं का फसवून राहिलात मला आणि माझ्या पोराला. असं काय गुन्हा केलाय आम्ही. यांनी आम्हाला मूर्ख ठरवलं. नको रडूस राधिका, शांत हो. रडू नको तर काय करू रेवती. मला तर खरं नाही वाटून राहिलं का आमचा प्रेमविवाह होता. तुम्हाला सांग, माझा नवरा माझ्या समोर एका दुसऱ्या बाईची निवड करतो तेव्हा माझा काय अपमान होत असेल याचा विचार सुद्धा केला नसेल का त्यांनी. तुम्हाला सांग, मी काय नाही केलं यांच्यासाठी आणि या संसारासाठी. सगळं काही केलं. काटकसरीनं संसार केला, पै साठवली, अथर्वला वाढवलं, यांच्या आवडी निवडी जपल्या, सणवार कुळाचार सगळं काही केलं. काय नाही केलं मी. एक बाई आपला संसार नीट करण्यासाठी सगळं काही करते, आपलं आयुष्य पणाला लावते. बाई पुरुष काहून नाही करत. पण नाही करत तर साधी जाणीवही ठेवत नाहीत का. त्यांना असं वाटतं की बायकोला लग्न करून घरी आणलं ना म्हणजे विकत घेतलं, तिच्यावर मालकी हक्क गाजवायचा आणि मग बाहेर जाऊन हवं ते करायचं. आपण बायका स्वतःचं आयुष्य या नवऱ्याभोवती बांधून घेतो. आपलं सुख दुःख विसरून त्याचं सुख ते आपलं सुख मानतो, त्याचं दुःख आपलं दुःख मानतो. माझा नवरा असा, माझा नवरा तसा, सगळं कौतुकानं सांगतो. कशासाठी? हा दिवस बघण्यासाठी. माझा नात्यांवरचा विश्वासच उडालाय आता. पण मी किती विश्वासाने हे सगळं केलं. सगळे जगाशी भांडले यांच्यासाठी, पण हे मात्र बदलले नाही. ते आहेत तसेच आहेत. मला तर असं वाटून राहिलं का राधिका, शांत होत. चल बस जरा, ये इकडे बस. ठीक आहे, पाणी पी. राधिका पाणी पी. शांत हो.